दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। गेल्या काही वर्षांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतेय। यामध्ये मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी शेतकऱ्यांवर दमदाटी आणि व्यापाऱ्यांना काही ठराविक लोकांकडून त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्यात। यामुळे या ठिकाणची सुरक्षा वाऱ्यावर आहे की काय असा प्रश्न व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात असतानाच आता कृषी उत्पन्न बाजार समितीनं बाजार समितीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मुख्य बाजार आवारामध्ये 61 AI बेस्ड CCTV कॅमेरे बसवले आहेत। शरदचंद्रजी मार्केट यार्ड आणि उपबाजार समितीतील हे CCTV कॅमेरे इंटरनेटद्वारे बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये जोडण्यात आले असून यामुळे आता गुन्हेगारी, दुचाकी चोरी आणि मोबाईल चोरट्यांवर आळा बसेल असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी CCTV कॅमेरे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केलाय। आज या ठिकाणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमच्या संचालक मंडळाच्या सगळ्यांच्या सहकार्याने पंचवटी मार्केट, शरद पवार मार्केट, नाशिक रोड या तिन्ही ठिकाणी साधारण 125 कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आणि आज सगळीकडे हे कॅमेरे चालू झाले। तर कारण असं का या ठिकाणी शेतकऱ्यांची मालाची होणारी चोरी, त्याच्यानंतर या ठिकाणी होणारी गुंडगिरी ही याच्यामुळं आता 100% बंद झाल्याशिवाय राहणार नाही। की पोलिसांना मोबाईल चोर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये होते, त्यानंतर मोटरसायकली काही चोरी जायच्या, शेतकऱ्यांची जर पार्किंगला कुठं गाडी लावली त्यांचे टायर चोरी जायचे। म्हणजे हे सगळा चोरीचा जो प्रश्न आहे तो या कॅमेऱ्यामुळं निकाली निघणार आहे आणि त्याच्यामुळं याच्यात शेतकरी असेल, व्यापारी असेल, आडतदार असेल, त्यांना सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज कॅमेऱ्याचं सगळ्यात चांगलं आज हे काम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आमच्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवटी येथे माननीय सभापती साहेब श्री देविदास पिंगळे यांच्या हस्ते आज इथे CCTV कंट्रोल रूमचं उद्घाटन केलं गेलं आहे। याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कॅमेरे लावले गेले आहेत। अत्याधुनिक कॅमेरे असल्यामुळे या संपूर्ण कॅमेरा यंत्रणेमध्ये सर्वेलियन्सच्या सिस्टीम संदर्भात संपूर्ण चोरी किंवा प्रिसाइजली जर काही कुठे घटना घडली तर ती सगळी ह्याच्यामध्ये कॅच केली जाते। सदरची पूर्ण इन्फॉर्मेशन जर कुठे डिपार्टमेंटला वाटली किंवा कोणत्याही व्यक्तीला इथे काही माहिती पाहिजे असेल त्याच्यासाठी स्पेशली सर्व्हर रूम बनवण्यात आलेला आहे आणि सदरचा जो काही कंट्रोल रूम आहे या कंट्रोल रूममध्ये त्यांचे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्या दोन्ही आवार बाजार आहेत दुसरे जिथे पेट्रोलला शरद पवार मार्केट यार्ड आहे, त्याच्यानंतर नाशिक रोड, ते सर्व इथे कंट्रोल केले जातात। इथून यंत्रणा अशा पद्धतीने उपलब्ध झालेली आहे की जर काही चेंजेस करायचे किंवा कोणाला काही मेसेज जरी द्यायचा असेल तर इथल्याच कंट्रोलमधून ते संपूर्ण यंत्रणा वापरली जाते। याच्यात जे कॅमेरे लावले ते PTZ बेस्ड कॅमेरे लावले आहेत। या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य असंच आहे, जे काही चोरी किंवा काही इथे जर काही गुंडागर्दी किंवा भानगडी काही होत आल्या तर त्या संपूर्ण यंत्रणा प्रिसाइजली रेकॉर्ड होती। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिन्नर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, अक्राळे, तळेगाव, वरवंडी, नांदुरा, लाखलगाव, महाड, सांगवी यांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतकरी, व्यापारी, भाजीपाला आणि फळभाज्या विक्रेते मोठ्या संख्येने येत असतात। यामुळे या ठिकाणी नेहमीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत असल्यानं संचालक मंडळाच्या वतीनं CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील CCTV कॅमेरा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे, उपसभापती सविता तुंगार, संचालक संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, धनाजी पाटील, प्रल्हाद काकड, जगन्नाथ कटारे, विनायक माळेकर, भास्करराव गावित, व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील, हमाल व मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, सचिव प्रकाश घोलप, अभियंता रामदास रहाडे, सहाय्यक सचिव मनोज महाले, विजय निकम, मोबिटेक सिस्टीम कंपनीचे मुकेश बंब आदी उपस्थित होते। प्रवीण काळबांडे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।